टॉस जिंकल्यानंतर विठ्ठल रखुमाई रानवडी या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती साहिल झाडाने. हा बॉल देखील बॅटच्या रडार मध्ये येऊ शकला नाहीये. गुडलँड स्पॉट वरतून राईज झाला. यष्टी रक्षकाच्या दिशेने गेला. डॉट बॉल. आनंदनगर पोलादपूर टीम या आपण आपला यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण खास पोलादपूर वरून या छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर आपण संघ पाहतो. तिकडेच आनंदनगर संघ देखील आपण पाहतो. तो आनंदनगर संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. हा बॉल देखील डॉट आलाय. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करतोय. 2 षटकांची मॅच आहे. सेमीफायनल उपांत्य फेरीचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. काही काळकाई मानाई हळदुले आणि त्यांच्या विरोधात विठ्ठल रखुमाई रानवडी या 2 टीम दरम्यान पहिलं षटक साहिल झाडाने त्यांचं पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. या बॉलवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक शुभम झाडाने तिकडे झेल टिपतोय आणि पहिला धक्का बसतोय. रानवडी टीमच्या माध्यमातून अप्रतिम झेल टिपला आणि हळदुले टीमला बसतोय पहिला धक्का. आणि अप्रतिम झेल. पहिला धक्का बसलाय. संतोष भोसले मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. नवीन बॅटर मैदानात अक्षय भोसले. या चेंडूला दिशा दिले. पॉइंटला हलकस कट केलंय. क्षेत्ररक्षक तिकडे त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव मिळेल ती केवळ 1. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 2 या आकड्यावरती जाईल. 2 धावा धाव फलकावरती आहेत. आजच्या दिवसामध्ये सचिन सावंत यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. संजय मयेकर आणि स्वप्नील पाटील तीनही पंचांची उत्कृष्ट कामगिरी आजच्या दिवसात पाहायला मिळाली. समालोचन कक्षामध्ये जयेश भोसले सरांचा आवाज तुम्ही ऐकला. गणेश केसरकर यांचा आवाज ऐकला. टेनिसक्रिकेट.in माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. थोडा बॅटना ऑन साईडला फटका खेळला. डीप मधून क्षेत्ररक्षक अधिक वेगाने चेंडूवरती येईल. चेंडूची फेकी करेल तद्वार एक सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. 3 धावा धाव फलकावरती आहेत. संतोष बाद झाला आणि अक्षय भोसले मैदानामध्ये आल्यानंतर प्रशांत कुमटेकरच्या साथीने एकेरी दुहेरी धावा च्या पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. चांगलं षटक हाताळले. पॅड इथं मात्र जर पाहिलं तर स्विच हिटचा फटका सक्सेस झालाय. बॉल सीमारेषा पार. चौकार. फटका तो मात्र अक्षय भोसलेच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला. धावसंख्या वधारली. पुढे गेले 7 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचे 6 बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती अक्षय जाधव. नेक्स्ट मॅच टॉस साठी या राधाकृष्ण रेवाडी कोतवाल आणि पळचिल टीम. चला टॉस साठी आपण यायचंय. काही केवणाळे संघ आपण आज पाहायला मिळाला. युवराजी दाबेकर यांचा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला होता. चला नेक्स्ट मॅच साठी राधाकृष्ण रेवाडी कोतवाल आणि पळचिल टीम. चला टॉस साठी. या बॉलवरती वाईट बॉल. त्याच्यावरती धावा मिळतील 4. पंजा धाव फलक 5 ने वधारतोय. पाच धावा अक्षय जाधव जो गोलंदाजी मार्क वरती आला. पहिलाच बॉल अव्वंतर स्वरूपाचा. त्याच्यावरती चौकार. यष्टीरक्षकाला बीट करत चेंडू मागे निघून गेला. 5 धावा आल्या. धाव फलक 5 ने वधारतोय. 12 वरती जाऊन पोहोचलाय. या बॉलवरती फटका. एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी साहिल झाडाले. बॉल तर स्टॉप केलाय.
एकेरीचा प्रयत्न दुहेरीचा देखील झाला आणि दुसरी धाव देखील अधिक वेगाने पूर्ण करताना पाहायला मिळतोय. प्रशांत कुमटेकरने आजचा दिवस अक्षरशः गाजवला. 55 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. मयूर भोसलेने हॅट्रिकची नोंद केली आणि आपण जर पाहिलं तर सुजित वाघमार यांनी देखील अर्धशतकाची नोंद केली या स्पर्धेमध्ये. या बॉलवरती फटका आलाय डीप मिड विकेट मधून. क्षेत्ररक्षक शुभम झाडाने अधिक वेगाने चेंडूवरती चेंडूची फेकी केली. त्याचवर दुहेरीचा प्रयत्न आणि दुहेरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. 2 धावा आल्या. दुहेरीचा प्रयत्न 2 धावांनी धावफलक 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 16 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस सन्माननीय नागेशदादा दरेकर यांचे सुपुत्र ऋतिक दरेकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आडव्या बॅटनं फटका पुन्हा एकदा सजवला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक शुभम झाडाने चेंडूवरती अधिक वेगाने आला. एकच धाव. चांगली फिल्डिंग केली त्याने. धावा वाचवण्याचं काम केलं आणि धावा रोखण्याचं काम तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. धावसंख्या 1 ने ते 17 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय आणि आजच्या दिवसामध्ये चांगला झेल देखील त्याने टिपलाय. या स्पर्धेमधील चांगली फिल्डिंग तो आज करतोय. शुभम झाडाने साहिल झाडाने हे 2 बंधू आपण पाहतो. सुजित वाघमारे सुमित वाघमारे हे 2 बंधू आपण नेहमीच पाहतो. चांगल्या दर्जाचं क्रिकेट या बंधूंनी पोलादपूर तालुक्यासाठी खेळले. लोअर फुल टॉस होता त्यावरती फटका. आता साहिल झाडाने तिकडे झेल सुटलाय. एका साईडला शुभम झाडाने चांगली फिल्डिंग करतोय तर एका साईडला त्याचाच बंधू साहिल झाडान याच्या हातातून झेलनी सटला. धावा मिळाल्या त्या 2 दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 19 वरती जाऊन पोहोचलाय. उत्तमजी जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतंय. त्यांचं पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आणि नागेदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सरचिटणीस उत्तमजी जाधव साहेब यांचं या स्पर्धेला आगमन होते. त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलक 19 वरती जाऊन पोहोचलाय. कळकाई मानाई हळदोले टीमचा समोरच्या दिशेने चेंडूने उंची जास्त घेतली आहे. अंचित उतेकर बॉल खाली त्याच्या हातातून तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला आणि फलंदाजाला आता अक्षयला परतावं लागेल. खेळाडू बाद.
20 धावा बनवायच्या आहेत. 12 बॉल आणि 20 ची आवश्यकता. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. गौरव बिरमणे आणि त्याच्या जोडीला गणेश शिरावळे. व्यासपीठावरती आपण पाहतोय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची कमिटी अध्यक्ष सन्माननीय आदरणीय डॅशिंग नेतृत्व निलेशदादा कोळसकर त्यांच्या समवेत कोंडी विभाग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजेशदादा सकपाळ तसेच उत्तम जाधव साहेब निलेश धनावडे साहेब. व्यासपीठावरती आपण त्यांना पाहतोय. करणी स्पर्धा नागेश दादांची आहे. रॉयल चषक रॉयल व्यक्तिमत्व आणि त्यांची स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये विनामूल्य प्रवेश फी असणारी ही स्पर्धा. 16 टीमला आकर्षक टी शर्ट. गणेश शिरावळे आणि गौरव बिरामणे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्क वरती पहिला षटक घेऊन येईल प्रशांत कुमटेकर. फिरकीपट्टू हळदुले गावचा हा फिरकीपट्टू मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये पाहूया कशा पद्धतीने धावा तो थांबवतोय. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय डॅशिंग अध्यक्ष निलेशदादा कोळसकर तसेच राजेदादा सकपाळ उत्तम जाधव साहेब यांना स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. चर्चा क्रिकेटच्या सध्या तरी सुरू आहेत. चला थोडस घाई करा आणि येणाऱ्या कालावधीमध्ये बऱ्याच स्पर्धा आहेत. आता शिमग्यामध्ये देखील पोलादपूरला बऱ्याच स्पर्धा येत आहेत. त्याच्यानंतर अध्यक्ष चषक मे महिन्यामध्ये येईल आणि त्याच्यानंतर शेवटची स्पर्धा नरवीर देवळे नामांकित आणि नावाजलेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेला व्हॉइस ऑफ पोलादपूर गणेश केसरकर हे लीडिंग कॉमेंटेटर असतील. पहिला बॉल. चला घाई करायची प्रशांत थोडस घाई करा. 12 बॉल 20 धावांची आवश्यकता. गौरव बिरामणेसाठी पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. वा अप्रतिम फटका. बॉल पॉइंटच्या दिशेने वनभाऊ चेंडू सीमारेषा पलीकडे पहिल्याच बॉल वरती ठोकलाय चौकार. त्या रील्स त्या व्हिडिओ व्हायरल सध्या होताना पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम पळचील सर्वांच्याच घाई करा थोडस स्पीडअप घ्या प्रशांत. अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे. हा शफल होऊन खेळायचा प्रयत्न. बॉलने वळण घेतलं. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल. 2 बॉल 4 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 20 धावांची आवश्यकता. इथून पुढे आता 10 बॉल शिल्लक आहेत आणि 20 बनवायच्यात. 10 बॉल 16 बनवायच्यात. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला त्याच्यानंतर डॉट बॉल आला. पुढचा बॉल स्विच इट. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चेंडू अलॉंग विथ द कार्पेट जाईल सीमारेषा पार.
अवांतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. नऊची आवश्यकता. नऊ धावांची आवश्यकता आहे. या बॉलवरती फटका पॉइंटला खेळाय गौरवच्या बॅटमधून एक धाव आली आहे. एकेरीच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जाईल. 12 वरती 8ची आवश्यकता विजयासाठी. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक 22,222, द्वितीय क्रमांक 11,111 आणि आकर्षक रॉयल ट्रॉफी आपण पाहतोय. एकही संघाकडून प्रवेश फी घेतली गेली नाहीये. प्रत्येक टीमला प्रत्येक खेळाडूला टी शर्ट दिले गेले. अशी ही स्पर्धा पोलादपूर तालुक्यातील पहिली स्पर्धा जी आज पार पडताना पाहायला मिळते. नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी, नागेशदादा दरेकर यांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळाली आहे. 16 संघांचा सहभाग या स्पर्धेला. हा चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय परंतु दुहेरी धाव देखील पूर्ण केली. तिसरीचा प्रयत्न केला आणि तिसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. 3 धावा पूर्ण झाल्यात. 15 झाल्यात धाव फलकावरती धावा. 5ची अजून आवश्यकता. 6 बॉल आणि 5 इथून पुढे बनवायच्या. चला थोडस घाई करा, स्पीडअप करायचे. 6 बॉल 5 धावांची आवश्यकता. चला विनोद थोडं फास्ट खेळा. विनोद 6 बॉल 5 धावांची आवश्यकता विजयासाठी. विठ्ठल रखुमाई रानवडी या टीमला. युट्यूबला जे प्रेक्षक जोडलेत त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून रॉयल चषक 2024 काहीचे अंतिम क्षण, यानंतर दुसरा सेमीफायनल आणि त्याच्यानंतर फायनल अशा मॅच रंगतील. परंतु ही मॅच 6 बॉल 5 धावांची आवश्यकता. विनोद जाधव गोलंदाजी मार्क वरती जो येताना पाहायला मिळतोय आणि तो गोलंदाजीसाठी आलाय. हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग केलाय. पळचिलची मॅच आपण जर पाहिलं यानंतरची मॅच आहे आणि केतन खाडे यांच्याकडून खूप सारे शुभेच्छा आल्यात पळचिलच्या टीमसाठी. आणि तो संघ जर फायनल मध्ये दाखल झाला तर त्या संघाला 501 रुपयाचं कॅश प्राइज टीमला दिलं जाईल. पळचिल टीमसाठी पारितोषिक. केतनजी खाडे यांचा संघ आम्ही पाहतो नेहमी. धामणदेवी, सार्थक 11 धामणदेवी, त्यानंतर श्रीरामप्रसन्न धामणदेवी नेहमीच पाहिलाय आणि यापुढे शिमग्यात देखील बऱ्याच स्पर्धांमध्ये तो खेळताना पाहायला मिळेल. 4ची आवश्यकता. बॅकफुटला जाऊन चांगला फटका पॉइंटच्या दिशेने. गणेश शिरावळेच्या बॅटमधून हा फटका. 4 धावा आणि विजय फटका. फायनल मध्ये दाखल झालाय. विठ्ठल रखुमाई रानवडी हा संघ अंतिम फेरीमध्ये